नमो बुद्धाय, जय भीम. मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मीरा भाईंदर शहरामध्ये आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थटार मठामध्ये या ठिकाणी संपन्न होताना दिसत आहे. संपूर्ण भारत देशातील जनता व तसेच मीरा भाईंदर शहरातील जनता जी आहे खूप आनंदी व या ठिकाणी आनंदात दिसत आहे. आपण पाहतात भाईंदर पश्चिम या ठिकाणी माझ्या पाठीमागे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. या ठिकाणी संबंध मीरा भाईंदर शहरातील राजकीय नेते या ठिकाणी येऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेत आहेत. बाबा, तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं ते खूप मोठं योगदान आहे असं भावनिक आव्हान या ठिकाणी काही जनता करतानाही दिसलेले आहे. बाबासाहेबांचं ऋण फेडण्यासाठी या ठिकाणी जनता येऊन बाबासाहेबांचं दर्शन मोठ्या आनंदात घेताना दिसत आहे. व तसेच मीरा भाईंदर शहरात एक अनोखा प्रोग्राम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र या पत्रकार संघटनेच्या वतीने मतदान जनजागृती करण्याचा एक कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे. चला तर मग पाहूया. या ठिकाणी जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र चे जे कार्यकर्ते आहेत व इथे आलेले जे नेतेगण आहेत त्यांनी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कला कशा पद्धतीने जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्राच्या कार्यक्रमाची स्तुती केली आहे. चला तर मग पाहूया या विषयावरील पुढील सविस्तर बातमी. नमस्कार, जय महाराष्ट्र. संविधान के निर्माता भारत रत्न महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, डॉक्टर भीमराव अम्बेडकर जी की 133वीं जयंती हम भाईंदर पश्चिम में रेलवे फाटक जो पुराना है वहाँ जो बाबा अम्बेडकर जी का स्मारक है महानगर पालिका ने बनाया, उस परिसर में आज ये जयंती समारोह बहुत ही उल्लास और उमंग के साथ मना रहे हैं। बहुत ही खुशी की बात है। जर्नलिस्ट एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र की मीरा भाईंदर की जो यूनिट है, इकाई है, हमारे पत्रकार मित्रों ने बहुत सुंदर कार्यक्रम आयोजित किया है। एक तरफ संविधान निर्माता का यह जन्म जयंती महोत्सव है और दूसरी तरफ पत्रकारों की टीम ने जर्नलिस्ट यूनियन ऑफ महाराष्ट्र की मीरा भाईंदर इकाई ने बहुत जल्दी खासदार के चुनाव है, इसी साल में महाराष्ट्र में आमदार के चुनाव है। एक एक मतदाता अनिवार्य रूप से पोलिंग बूथ पर जाकर मतदान करे, इसके लिए पत्रकारों ने आज जितने उपस्थित लोग थे उन्हें शपथ दिलवाई। हमें अनिवार्य रूप से कंपलसरी मतदान करना है और पूरे विश्व में लोकतांत्रिक व्यवस्था के हिसाब से सर्वश्रेष्ठ सिरमौर है हिंदुस्तान। तो यहाँ के मतदाता मतदान से चूके नहीं, उस दिन के महत्व को समझे और लोकतंत्र को और सशक्त और मजबूत बनाए, ऐसी पत्रकारों की टीम ने अपील की, आह्वान किया। उसका बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत धन्यवाद। मॅडम, काय सांगाल लोकांच्या जनजागृतीसाठी आपण सुरुवात गावातून केली पाहिजे असं जनरल युनियन ऑफ महाराष्ट्र मीरा भाईंदर युनिटच्या मार्फत आज इथे जनजागृती करण्यात आली, काय सांगाल? पहिले तर सगळ्यांना जय भीम. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. त्यांनी आमच्यासाठी जे संविधान निर्माण केला देशासाठी, त्या संविधानाचा नेहमीही आम्ही लोक आपल्या जीवनामध्ये उल्लेख करत आणि त्याप्रमाणे आपण चालतो. आज महाराष्ट्र जनरल ऑफ युनियन मध्ये जे चालू केलेलं, जे उपक्रम सुरू केले आहे प्रमोद दाटे साहेब आणि भरपूर पत्रकार भाऊ बहिणीचा त्यांचा खूप खूप आभार मानते मी. कारण की असे उपक्रम हे करणं खूप गरजेचं आहे. आजच्या तारखेमध्ये लोकतंत्राला मोठ्या बेसवरती घेऊन जाण्यासाठी आम्ही मतदान करू, आमचा हक्क आहे आणि त्याच्यासाठी नेहमी आम्ही सतत संघर्ष करत राहू. आणि भरपूर आजच्या तारखेमध्ये जे चालू आहे, जे मतदानसाठी लोकांच्या मनामध्ये जे भ्रांती भरलेली आहे, त्याच्यासाठी उपक्रम करणं खूपच गरजेचं आहे. आमचं पूर्ण कर्तव्य आहे की आम्ही जे महाराष्ट्र युनियन जी केलं आहे त्याच्या उपक्रमासाठी आम्ही पण आमचा एक पाऊल पुढे करावा. चांगलं मराठीमध्ये बोलू नाही शकत तरी सुद्धा आपल्या शब्दांना ठेवले. आता हिंदीमध्ये बोलते कि हम सभी पूरे नागरिकों का ये प्रथम कर्तव्य बनता है कि भीमराव अंबेडकर जी ने जो संविधान हमारे लिए लिखा,
हमको उसको अग्रसर होकर आगे होना चाहिए। मात्र एक दिन के लिए नहीं, हमें जीवन में उसको उतार कर हमें अपने अधिकार के लिए मतदान करना हर किसी का अपना अधिकार है। हम सिर्फ एक जगह खड़े होकर इस विषय को नहीं ले सकते। जिस तरह से महाराष्ट्र ऑफ यूनियन ने, पत्रकारों ने अपना ये उपक्रम आज यहाँ पर भीमराव अंबेडकर जी के जन्मदिन पर किया, ऐसा ही उपक्रम हमको हर जगह, हर स्थान पर, हर घर तक पहुँच के करना चाहिए। इसके लिए मैं सभी का बहुत बहुत धन्यवाद करती हूँ। उन्होंने हमारे सामने एक उदाहरण रखा, इस उदाहरण को हमको जन जन तक लेके जाना है। लोकसभा चुनाव आ रहा है, फिर आमदार चुनाव आ रहा है। चुनाव, मतदान करना हर किसी का अधिकार है और आपको पूरी तरह से इस अधिकार का पालन करते हुए इस अभियान को आगे लेके जाना चाहिए। इसलिए मैं भीमराव अंबेडकर जी का बहुत बहुत धन्यवाद करती हूँ। हमेशा उनके हर शब्दों का आप बारीकी से ध्यान करके देखिए कि संविधान में क्या लिखा है। हर व्यक्ति के अंदर एक संविधान जागरूक होकर उसका आपको पालन करते हुए आगे चलना चाहिए। धन्यवाद। सर्वप्रथम तर मी हे सांगू शकेन की लोकशाही आज जिवंत राहिली कुठे आहे. आज मीरा भाईंदर शहरापुरतं जरी आपण मर्यादित बघितलं तरी 50% मतदान कधीही झालेलं नाही. त्यामुळे जेव्हा 90%, 95% आणि 100% मतदान होईल तेव्हा सुशिक्षित असे आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी आपल्या शहराला लागतील. आज बाबांनी सांगितले की चालून दाखव, लिहून दाखव, बोलून दाखव. आज या तत्वावरती आज किती युवा पिढी आपली चाललेली आहे हे बघण्याची आपल्याला आवश्यकता आहे. आज नशेयुक्त आपली युवा पिढी झालेली आहे, त्याच्याकडे बघण्याची आवश्यकता आहे. आज ज्या संविधानावरती आज आपला देश चाललेला आहे ते संविधान बदलण्याची भाषा करण्याची हिंमत या जनप्रतिनिधी लोकांमध्ये आलेली आहे. मीरा भाईंदर शहराची गोष्ट जरी झाली, महाराष्ट्राची झाली, देशाची झाली, आज शाळेचा अधिकार किती जणांना आहे याचं सर्वेक्षण झालं नाही. परंतु जातनीय आहे सर्वे करायला लोकप्रतिनिधींना वेळ आहे. मराठा समाज किती, ब्राह्मण समाज किती, इतर कुणबी समाज किती, या सगळ्यांसाठी सरकारला वेळ आहे. परंतु ही वेळ आणली का? ही वेळ आणली ही वेळ आली नसती जर प्रत्येक मुलगा हा कमीत कमी किमान 10वीपर्यंत शिक्षण जर घेता आलं असतं, आज शिकला असता तर आज ही वेळ आली नसती. परंतु या लोकप्रतिनिधींनी, या राजकारणी लोकांनी भारतातील 90% लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवलेला आणि हा अधिकार मिळावा म्हणून आपल्या महामानवांनी लढाई केलेली होती. शिका, संघटित व्हा, हा जो त्यांनी नारा दिलेला होता याचा पालन कुठेतरी झालं पाहिजे. त्यामुळे लोक आपल्या मीरा भाईंदरचे किंवा जे तुमची युनियन आहे, जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र, या युनियनचं सगळ्यात पहिलं मी कौतुक करते. कौतुक याच्यासाठी की राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जी राज्यघटना लिहिलेली आहे, कुठेतरी त्या राज्यघटनेचा कुठेतरी गैरवापर होताना दिसतोय किंवा बऱ्याच अंशी काही त्यातले कलम काढले जातात किंवा जे इलेक्शनचा पट्ट्यामुळे झालेला आपण बघतोय मागच्या कित्येक वर्षापासून. त्यासाठी पत्रकार बांधवांनी ही जी स्टेप घेतलेली आहे, कारण पुढारी कधी स्टेप मलाही बटत घेतो अशा प्रकारची पुढाऱ्याने स्टेप घेतलेल्या पण आहेत, पण काही नाही कारणाने त्या बाजूला पण झाल्यात. पण पत्रकारांनी जी ही स्टेप घेतलेली आहे किंवा आता ही जनजागृती आजच्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे 133वा आणि या दिवशी ही जी स्टेप उचलली, कुठे ना कुठे पत्रकार बांधव आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठेतरी ते मानवंदना देतात. या असं एक अभियान तुम्ही राबवताय आणि तुमचं खरोखर खूप खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जर्नलिस्ट युनियन महाराष्ट्र प्रदेशच्या कमिटीच्या वतीने तसेच मीरा भाईंदर युनिटच्या वतीने सर्व देशातील बंधू आणि भावांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजचा कार्यक्रम हा आम्ही जयंतीनिमित्त घेतला आहे, कारण मतदान या पुढे लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण वावरत आहोत. पूर्ण देशामध्ये लोकसभेची इलेक्शन निवडणूक आता लागलेली आहे, त्यानंतर विधानसभेची आहे. प्रत्येक नागरिकांनी मतदान जास्तीत जास्त प्रमाणात केलं पाहिजे. यासाठी आमच्या मीरा भाईंदर युनिटच्या वतीने आम्ही मतदानासाठी जनजागृती अभियान केलं आहे. आम्ही आजच्या दिवशी जास्त काही बोलू शकत नाही, पण आज एवढंच सांगेन की या काही वर्षापूर्वी मतदानाचा हक्क येण्यापूर्वी जो राजा व्हायचा तो आईच्या पोटी जन्माला यायचा, परंतु आजचा जो राजा आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णतः यशामुळे आणि आपल्या दिलेल्या संविधानामुळे तो आजचा जो राजा आहे तो मतदानाच्या पेटीतून येत आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा राबविण्यात येत आहे. त्या सर्व मतदारांना आव्हान आहे
की मतदान सर्वांनी मतदान करणे आवश्यक आहे व मतदान केल्यामुळे आपली लोकशाही टिकून राहणार आहे. ते सर्वांनी मतदान करावे हेच आव्हान आहे सर्वांना. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय भीम. जनफिन या पत्रकारी संघटना आहे. गेले कित्येक वर्ष विविध उपक्रम राबवते, पत्रकारांच्या विविध समस्यावर काम करते आणि मीरा भाईंदर युनिट स्थापन झाले. अध्यक्ष निलेश बापाळे आहेत, महाराष्ट्र चिटणीस आहेत नामदेव काशी यांच्या नेतृत्वात आम्ही विविध कार्यक्रम केले. फेब्रुवारी महिन्यात आम्ही मराठी भाषा दिन केला. त्याच्या मीरा भाईंदरमध्ये जे जातीय वातावरण दूषित होत होतं त्यासाठी जातीय ऐक्यासाठी सर्व धर्मभाव आम्ही रोजा इफ्तार पार्टी केली. आणि लोकसभेचा आता निवडणूक लागल्या 20 मेला निवडणूक आहे. पण महत्त्वाचं म्हणजे की निवडणूक सुट्टीमध्ये असताना बहुतेक जण गावी पण जातात आणि उन्हाळ्याचा काळ असतो तर कित्येक जण मतदान करायला टाळाटाळ करत आहे. त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही ठरवलं आमच्या युनियनतर्फे एक जनजागृती करावी. आणि आज डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त हा एक चांगला पवित्र दिवस असल्यामुळे आम्ही आज ठरवलं की या दिवशी आम्ही मतदार जनजागृती अभियान करायचं आणि सगळ्यांनी मिळून आज आम्ही इथे मतदान करण्यासंदर्भात शपथ घेतली. आणि मी सगळ्यांचा आभारी आहे. निवडणूक विभाग असू दे, सामाजिक कार्य, पोलीस स्टेशन असू दे, सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्यांचा आभार आहे. धन्यवाद.